मोठ्या बातम्या पाहूया। परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, कोण जास्त मुली पटवणार अशा आरोपींमध्ये स्पर्धा असायची। मुली पटवण्यावरून अयान अहमद आणि उझेर खानमध्ये स्पर्धा। काही दिवसानंतर दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला। वादानंतर दोघांकडून व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपीनं ज्या फ्लॅटवर मुलींचं शोषण केलं तो फ्लॅट सील। कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलीस चौकशी करणार। पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आला अर्ज। अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता। धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खान एकमेव फरार महिला आरोपी। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतरण रॅकेट प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। धर्मांतरण प्रकरणातील प्रलंबित प्रकरणामध्ये नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत नवीन अर्ज दाखल। सरकारनं बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद मानून कारवाई करण्याची मागणी। नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये। चौकशी समितीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जणांचा समावेश। समिती नाशिकमध्ये संबंधित ठिकाणाच्या परिसराची पाहणी करणार। महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तक्रारदारांची भेट घेणार। नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणी विदेशी मदतीची आता एनआयएकडून चौकशी। नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र एनआयएकडे सोपवली। आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार। परदेशातून होत असलेल्या मदतीची चौकशी एनआयए करणार। गेल्या 5 वर्षांमध्ये टीसीएसमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये 5 पट वाढ। टीसीएस कंपनीच्या वार्षिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर। नाशिक टीसीएस शाखेतील लैंगिक छळाचं प्रकरण सध्या चर्चेत। कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्कोकडून अधिकृत निवेदन जारी। ड्रग्ज घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांबद्दल नेस्कोकडून संवेदना व्यक्त। चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुरू असल्याची माहिती। कार्यक्रमासाठी सर्व कायदे, नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचा दावा।